नासिक के दिंडोरी तहसील के वनी क्षेत्र में तेंदुए ने आतंक मचाया। बालू चिंतामन गायकवाड़ के खेत में रात के समय तेंदुए ने 2 बकरियों को मार डाला और एक बकरी को घायल कर दिया। साथ ही एक बकरी तेंदुआ अपने साथ ले गई। वनी ओताड़े मार्ग के किनारे मुर्गे के शेड में बांधी गई बकरियों पर तेंदुए ने हमला किया। इस घटना के बाद स्थानीय किसानों में डर का माहौल फैल गया है। स्थानीय किसानों ने तेंदुए को तुरंत पकड़ने और सुरक्षा सुनिश्चित करने की जोरदार मांग की है। अशोक रूपसिंग इंद्रेकर मी बोलतो आणि आज या अवताळ्या परिसरामध्ये बाळू गायकवाड यांचं शेळीपालन इथं पोल्ट्री फार्ममध्ये केलेला असून या ठिकाणी शेळ्या होत्या, त्या शेळ्या कोंडलेल्या होत्या पोल्ट्री फार्ममध्ये। रात्री बिबटे 2-3 बिबटे इथं आले आणि त्या बिबट्यांनी शेळ्यांवरती हल्ला केला। त्याच्यामध्ये 2 शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। मोठा जो बोकडा आणलेला होता त्यांनी गडावर कार्यक्रम होता त्याच्यासाठी 14,000 रुपयाचा बोकडा आणलेला होता, तो पण बोकड्या घेऊन गेलेले आणि एक छोट्या बोकड्याला पण चावलेला आहे। आज तो गरीब माणूस मोलमजुरी करून या ठिकाणी त्याचा उपजीवन करतो, परंतु आज त्याचा खूप मोठा नुकसान या ठिकाणी झालेला आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्वरित या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांना बाळू गायकवाड यांना आर्थिक मदत सुद्धा त्यांनी द्यावी आणि पिंजऱ्याचा बंदोबस्त करून आज त्या शेळ्यांवरती हल्ला केला, उद्या माणसांवरती हल्ला न करावा त्याच्यासाठी त्यांचा बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। काय सांगाल? मग एवढं जर नुकसान असलं तर काय त्या फॉरेस्ट खात्याचा उपयोग आहे? कुठं माणसं धरत्या, कुठं काय धरत्या? आज किती अन्याय होतोय त्या वाघायचा, माणसं सुद्धा नाही ना ठेवते। बिबट्याचा काय होईना, वाघ बिबट्या काय एवढं जर नुकसान असलं या फॉरेस्ट खात्या काय झोपा घेते का? आदिवाशांनी मळ्यामध्ये कसं जागायचं, कसे बारे द्यायचे, कसं राहायचं? त्यांना समजायला पाहिजे ना, काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे। आपण अन्याय झाला फोन केले 50 पाळे का हा आलो म्हणत्या यायचा पत्ता नाही लवकर म्हणा आम्ही रनिंग ना आलो कायचे एवढं पाठी रनिंग ना गेले काय दिवस उगायला फोन करेल। आता 2 बकरे इकडे खाऊन टाकले, एक बकऱ्याला दात लावले, एक बोकडे घेऊन गेले, एवढी नुकसान झाली। आम्हाला तेवढी भरपाई भेटल्या पाहिजे। एक जाळी फाडून आला ना, जाळीवरून आले ना, आता 2-3 ठिकाणी जाळी झाली, जाळीवरून आले। आता काय करणार आहे मग? आता एवढी गर्दी आरडवरड चालला, काय करणार आहे आता आम्ही तरी? जिथे बाळू गायकवाड यांच्या मळ्यामध्ये बिबट्यांनी शेळ्यांवर हल्ला केलेला आहे आणि खरोखरच का गरीब माणूस कुठंतरी आहे ना मजुरीला जोडधंदा म्हणून शेळीपालन असेल, परंतु आज जिथं एवढं पॅक शेड असून सुद्धा या बिबट्यांनी आतमध्ये शिरून त्यांचे 2 शेळ्या आज मृत पडलेल्या आहेत आणि एक घेऊन गेलेला आहे। मोठा बोकडा घेऊन गेला आहे, परंतु अशी गोष्ट होऊ नये, पण होऊन झालेली आहे। परंतु या गरीब माणसाला आज फॉरेस्ट खात्यानं आहे ना काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे।